हा हळूच एखादी मुलगी आवडली की तिला सांगायचा, जरी मी विवेकानंदांचा, स्वामी विवेकानंदांचा अवतार गेल्या जन्मात असलो तरी त्याच्या आधीच्या जन्मामध्ये मी भगवान कृष्णाचा अवतार होतो आणि तू त्यावेळेस गोकुळामधली राधा होतेस, त्या काळात आपण खूप छान रोमांस केला, मग आता करायला काय हरकत आहे. एखादी व्यक्ती मी भगवान कृष्णाचा अवतार आहे, भगवान शंकरांचा अवतार आहे किंवा माझ्यामध्ये दिव्य शक्ती आहे असा आभास निर्माण करून जर दुसऱ्या व्यक्तीसोबत, स्त्रीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. यांच्या गाडीचं डिझेल संपलं तर ते कधीही पेट्रोल पंपावर जात नाही. हे एखाद्या भक्ताला सांगतात, आण रे पाणी बादली भरून, आणि त्या बादलीमध्ये बोट बुडवतात आणि पाण्याला यांचं बोट लागलं रे लागलं की त्यानंतर ते गाडीमध्ये भरलं की गाडी डुरुडुरू चालायला लागते. ह्या खूप कथा आम्ही ऐकलेल्या आहोत. शुद्धीकरण पूजा केल्यानंतर तुझं लग्न होईल. संस्कार काय आहे तुमच्या माझ्यावर की लग्न होईपर्यंत कोणत्याही मुलीचा कोणत्याही इतर माणसाशी संबंध येता कामा नये. बाबा पहिले शुद्धीकरण करणार आणि मग लग्न होणार. अंधारामध्ये, अंधुक प्रकाशामध्ये वळवळणारा साप दिसत असे, तो खुश होऊन जात असे की सांगितलं होतं बाबांनी की साप दिसणार आहे, आकाशातनं आला साप आणि तो आता आपल्याला दिसला. पोलीस सांगतायत त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमधनं काय बाहेर आलं, तो साप म्हणजे खेळण्यातला रिमोटवरनं चालणारा साप होता. रिमोट दाबून त्या सापाला बळबळ करायला लावलं जात असे. म्हणजे एका खेळण्यातल्या सापाच्या आधारावर 3 ते 5 कोटी रुपये लुबाडले जात होते. ही याची विशेष पूजा वर्षातनं एकदाच करतो असा त्याचा दावा. पोलीस इन्व्हेस्टिगेशन जर खरंच बाहेर आलं तर कदाचित वर्षातनं तो अनेकदा अशी पूजा करत असेल असं पण बाहेर येईल. त्यानंतर मित्रांनो, महत्त्वाची पूजा म्हणजे ज्याच्याविषयी आज आपण बोलायला जमा झालो आहे तो म्हणजे शुद्धीकरण पूजा. ही स्त्रियांकरता खास असणारी पूजा. स्त्रियांच्या कोणत्याही समस्या सोडवण्याकरता शुद्धीकरण पूजा केली जात असे. एक मुलगी, तिच्या उदाहरणापासून आपण सुरुवात करूया. ही मुलगी लग्न होण्याच्या आधी बाबाकडे गेली. अशोक बाबांनी तिला सांगितलं की तुला लग्न व्हायचं असेल तर या पद्धतीचं एक पेंडंट मी तुला देतोय, ताईत देतोय, तो गळ्यात ठेव. काढायचा नाही, बिलकुल काढायचा नाही. आंघोळ करताना पण काढायचा नाही. तिची BSc परीक्षा होती, तिला परीक्षेच्या वेळेत तो काढावा लागला आणि त्यामुळे तिचं लग्न मधल्या काळात जे जुळलं, बाबांनी म्हटलं होतं लग्न जुळलं, ते लग्न तुटलं. तिच्या डोक्याने घेतलं की ताईत आपल्या गळ्यातला काढल्यामुळं, आपण काही काळ का होईना काढून ठेवल्यामुळं आपलं लग्न तुटलं. हे त्याच्या बाबांनीच तिच्या डोक्यात भरवलं असं. त्यानंतर ती पुन्हा बाबांकडे गेली की माझं लग्न तुटलं, आता पुन्हा लग्न झालं पाहिजे. अर्थात ती एकटी गेली नव्हती, तिचे नातेवाईक तिला घेऊन गेले होते, आधी पण आणि आता पण. आणि यावेळेस त्याने तिला शुद्धीकरण पूजा सांगितली. शुद्धीकरण पूजा केल्यानंतर तुझं लग्न होईल. म्हणजे पहा किती विचित्र हा प्रकार आहे. शुद्धीकरण पूजा केल्यानंतर तुझं लग्न होईल. संस्कार काय आहे तुमच्या माझ्यावर की लग्न होईपर्यंत कोणत्याही मुलीचा कोणत्याही इतर माणसाशी संबंध येता कामा नये. बाबा पहिले शुद्धीकरण करणार आणि मग लग्न होणार. आणि तरीही ती मुलगी तयार होते, कारण तिच्या मनावर भीतीचं प्रचंड मोठं एका बाजूने दडपण असतं आणि दुसऱ्या बाजूने त्याची कारणं मी विस्तारानं तुम्हाला सांगणार आहे नंतर. ही मुलगी शुद्धीकरण पूजेकरता तयार झाली. तिची शुद्धीकरण पूजा झाली. या पूजेचा संपूर्णतः जो काही पॅटर्न आहे त्यातला साधारण कॉमन भाग असा की पूजा करताना, त्याच्या कॅनडा कॉर्नरच्या ऑफिसमध्ये पूजा करताना त्या स्त्रीच्या डोक्यावर एक जल भांडं ठेवलं जातं. कधी तांब्या असतं, कधी वेगळ्या आकाराचं असतं. त्यामध्ये पाणी असतं, त्यामुळे ती स्ट्रेट अशी बसलेली राहते किंवा उभी राहते. मग हा तिच्या कानामध्ये मंत्र आधी पुटपुटतो, मग तिला काहीतरी पेढा वगैरे देतो आणि त्यानंतर तीर्थ प्यायला देतो. तोपर्यंत मागच्या बाजूला उभा राहून एका भांड्यामध्ये सू करतो आणि मग ती सू प्यायला देतो. स्त्रीला दिसत नाही की तो मागे बसून सू करतोय आणि तोच आपल्याला प्यायला देत आहे. तिला वाटतं काहीतरी तीर्थ दिलं. ती छानपैकी ते तीर्थ पिते. ते थोडंसं कडवट लागतं, तुरट लागतं, खारट लागतं, पण त्या बिचारीला काय माहीत हे मूत आहे म्हणून, कारण तिने आयुष्यात कधी पिऊन नाही पाहिलं. ती काही मोरारजी देसाई नाही आहे. बरं, गोमूत्र प्यायलेला असेल त्याला थोडं बहुत तरी कळेल, पण फार कमी लोक गोमूत्र प्यायलेले असतात. त्यामुळे तिला काही कळायचं नाही. काहीतरी घाणेरडं लागतं, वासही घाणेरडा, सगळा काय प्रकार आहे, पण प्यायचं. बाबा तीर्थ आहे, बाबांनी सांगितलं.
आणि काही स्त्रियांनी कंप्लेंट अशी केली की त्यानंतर त्यांना गुंगी यायला लागते आणि त्यानंतर बाबा तिचा उपभोग घेतो. आता यामध्ये गुंगी यायला लागते नाही लागते हे पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधनं बाहेर आल्याशिवाय आपल्याला नीटपणे कळणार नाही. केवळ अंदाज करण्यात काही अर्थ नाही. माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे याला गुंगी आणण्याचं काही कारण नसतं. सगळ्यात मोठी गुंगी आणणारी प्रक्रिया आपणच जन्मजात निर्माण केलेली आहे, त्यामुळे वेगळ्या गुंगीची गरजच नसते. त्या मुलीच्या मनामध्ये फक्त भीती निर्माण करणं किंवा आवश्यकता निर्माण करणं याचीच आवश्यकता असते. मग त्या मुलीचा त्यांनी उपभोग घ्यायला सुरुवात केली, वारंवार शुद्धीकरण पूजा करायला सुरुवात केली. तिचं लग्न ठरलं, लग्न झालं. लग्न झाल्यानंतर यांनी पुन्हा बोलावलं, तू शुद्धीकरण पूजा जर कंटिन्यू ठेवली नाहीस तर तुझा नवरा मरेल. आणि मग नवरा मरू नये म्हणून पुढे ती 2 वर्ष त्याचं शोषण सहन करत राहिली. म्हणजे तिने पहिल्यांदा तयारी कशासाठी केली होती शुद्धीकरणाची? यासाठी की बाबा माझं लग्न होईल, लग्न झाल्यावर तरी माझी सुटका होईल. लग्न झाल्यानंतर तिच्या मनामध्ये भीती निर्माण करून तो 2 वर्ष तिचं शोषण करत राहिला. तिच्या घरच्यांची तिला साथ मिळाली, घरच्यांचा सपोर्ट मिळाला आणि तिने बोलायला सुरुवात केली आणि पहिला FIR तिचा दाखल झाला. त्यानंतर दुसऱ्या एका मुलीचा FIR दाखल झाला. त्यामध्ये ती 10 वर्षापासून तिचा कसं शोषण होत होतं आणि मधल्या काळात तिचे गर्भपात पण यांनी कसे करवले याविषयीची माहिती बाहेर येते. एक 7 महिन्याची गरोदर असणाऱ्या बाईचंही यांनी शुद्धीकरण पूजा केली याने. म्हणजे यांनी कोणाला सोडलं नाही. आवडली की तिचा या पद्धतीनं उपयोग करून घ्यायचा. हे बाहेर कसं आलं? जाधव नावाचा त्याचा एक सहाय्यक होता, त्याला असिस्ट करणारा. त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यावर स्वाभाविकच बाबाकडे जाणार, कारण त्याची श्रद्धा बिद्धा सगळं. आपल्या बायकोबाबत हा कसा वागतो हे समजून घेण्यासाठी, कारण दाराच्या आड काय घडतं त्यालाही माहीत नसायचं, आणि म्हणून त्याने गुपचूप त्या ऑफिसमध्ये CCTV कॅमेरा लावलेत, जे याला कळणार नाही या पद्धतीनं. आणि त्यामध्ये आपल्या बायकोसोबत सुद्धा असंच वागण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पुन्हा बायकोला येऊ दिलं नाही, पण CCTV लागलेले होते. CCTV मध्ये सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झाल्या. जवळपास त्यामध्ये 58 व्हिडिओज रेकॉर्ड झाले. 100 पेक्षा अधिक स्त्रिया त्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं पोलिसांच्या लक्षात नंतर आलं. आणि पहिल्यांदा त्याने एका स्त्रीला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. ती स्त्री पैसेवाली होती, अशोक खरात सोबत शुद्धीकरण पूजा करून घेणारी होती. त्याचा व्हिडिओ याच्या हाती आला जाधवच्या. तो व्हिडिओ वापरून त्याने तिला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. ती स्त्री अशोक खरातपर्यंत गेली. अशोक खरातला प्रचंड अभिमान की मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आपले चेले, अनेक मंत्री आपले चेले, अनेक IPS अधिकारी आपले चेले, अनेक IAS अधिकारी आपले चेले, पोलीसमधले केवळ मोठमोठे वरच्या दर्जाचे पण अधिकारी आपले चेले. आणि आपल्याला कोणी ब्लॅकमेल करतं, म्हणजे आपल्या शुद्धीकरण केलेल्या भक्ताला कोणी ब्लॅकमेल करतं म्हणून त्यांनी पोलीसमध्ये कंप्लेंट केली. आणि या पोराला त्याला माहीतच नव्हतं की याच्याजवळ किती व्हिडिओज आहे काय आहे. त्याला असं वाटलं त्याला कळलं ब्लॅकमेल करतोय आणि व्हिडिओचं काहीतरी खोटं सांगतोय. ते 58 व्हिडिओ पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस खात्याने पहिलं काम जे करायचं असतं ते केलं. अडीमिळी गुपचुळी होण्याची परिस्थिती होती. तेवढ्यात ते व्हिडिओमधला काही भाग बाहेर आला. आता तो कोणी बाहेर केला ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या कदाचित कळेल, पण आज कोणाला माहीत नाही. आणि तो बाहेर आल्यानंतर ते तोंड फुटलं आणि मग एका पत्रकाराने त्याबद्दल ती बातमी प्रसिद्ध केली. ती बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर दत्ता खेमकर या पत्रकारानं रुपाली चाकणकर यांनी त्याला धमकी दिली. रुपाली चाकणकर कोण? आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रमुख यांनी त्याला धमकी दिली आणि तू हे सगळे प्रकार थांबव वगैरे वगैरे. आणि त्यातून हे प्रकरण हळूहळू बाहेर यायला लागलं. आणि मग एकदम देवेंद्र फडणवीसांनी छानपैकी SIT गठीत केली. SIT गठीत केल्यानंतर आता अधिकारी तर ताकदीचे होतेच, त्यांनी आपलं काम सुरू केलं. आणि FIR दाखल झाल्यानंतर पत्रकारांना आधार हवा असतो. मी स्वतः पत्रकार राहिलेलो आहे, दीर्घकाळ या पद्धतीनं एक्सपोजर्स करत आलेलो आहे. FIR नसेल तर लिहिणं फार कठीण जातं. FIR एकदा आला की लिहिणं फार सोपं असतं. आणि मग धडाधड सगळ्या पत्रकारांनी हे प्रकरण लावून धरलं. या पद्धतीनं हे सगळं घडलेलं आहे. हा महाराज सांगायचा काय? शुद्धीकरण पूजा करण्याच्या आधी ही पूजा केल्यानंतर त्यांनी 3-4 पद्धतीच्या मोडस ऑपरेंडी वापरल्या.
पहिली म्हणजे ही पूजा केल्यानंतर तुझ्या घरामधलं जे काही संकट आहे ते दूर होईल, पतीवरचं संकट दूर होईल, व्यवसायामध्ये यश मिळेल. गेल्या जन्मामध्ये मी भगवान कृष्णाचा अवतार होतो, तू राधा होतीस. गेल्या जन्मामध्ये तू अप्सरा होतीस, म्हणूनच एवढी तू सुंदर आहे, असं डायरेक्ट त्या बाईच्या तोंडावर. असं करून करून यांनी या शुद्धीकरण पूजेकरता या स्त्रियांना प्रवृत्त केलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर या स्त्रियांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. आता कायद्यानुसार काय ते मी आधी सांगून टाकतो, मग पुढे जातो. जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये अनुसूचीमधलं 11वं अ कलम आहे. एखादी व्यक्ती मी भगवान कृष्णाचा अवतार आहे, भगवान शंकरांचा अवतार आहे किंवा माझ्यामध्ये दिव्य शक्ती आहे असा आभास निर्माण करून जर दुसऱ्या व्यक्तीसोबत स्त्रीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. यामध्ये बलात्कार सिद्ध हो न हो, पण इथे मात्र 6 महिने ते 7 वर्षाची शिक्षा आहे, कारावासाची प्लस 5,000 ते 50,000 रुपये दंड आहे. कारण महाराष्ट्र शासनाचा कायदा असल्यामुळं आणि शासन 7 वर्षापेक्षा अधिक शिक्षा ठेवू शकत नसल्यामुळं ती 7 वर्षाची मर्यादा स्टेटच्या कायद्याला असते, नाहीतर केंद्राची परवानगी घ्यावी लागते. याच्यामधला दुसरा भाग आहे याच 11व्या कलमामधला, की जर एखादी व्यक्ती दैवी शक्तीनं तुला मूल करून देतो असं आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवत असेल तर तोही कायद्याने गुन्हा आहे. हे दोन्ही गुन्हे याच्यावर लागू होतात, कारण काही मुलींना स्त्रियांना त्यांनी या पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे. त्याशिवाय लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करणं 8वं कलम आहे. तुझा मृत्यू होईल, तुझं आर्थिक नुकसान होईल या पद्धतीची भीती दाखवणं हा कायद्याने गुन्हा आहे. म्हणजे याला जादूटोणा विरोधी कलम लागू होतं, पोलिसांनी ते लावलं. पण यातला दुसरा भाग आहे 2 प्रचार आणि प्रसार करणे. प्रचार आणि प्रसार करणे हा सुद्धा इक्वल गुन्हा या कायद्याने ठरवलेला आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं ज्या गोष्टी या कायद्याने प्रतिबंधित केलेल्या आहे त्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार केला तर तो कायद्याने गुन्हा आहे. आम्हा पत्रकारांवरही तो गुन्हा लागू होतो. आणि प्रचार प्रसार करणं इतकं व्यापक केलेलं आहे की अप्रत्यक्ष सहाय्य करणं म्हणजे सुद्धा प्रचार करणं. आणि इथे रुपाली चाकणकर डायरेक्टली फोन करतात पत्रकारांना, त्याला झापतात. याचाच अर्थ त्या या बाबाला, खरात बाबाला डायरेक्ट सहाय्य करत होत्या. त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा सहआरोपी म्हणून हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे जर शंकर खरात यावर झाला असेल तर. अशोक खरात यावर जर हा गुन्हा दाखल झालेला आहे तर सहआरोपी म्हणून रुपाली चाकणकर यांच्यावर हा गुन्हा दाखल होतोच, त्याला काही प्रत्यवाय नाही. एवढंच नव्हे तर क्रेडिट सोसायट्यांमध्ये पैसे सांभाळणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांवर सुद्धा हा गुन्हा दाखल होऊ शकतो. इतका हा व्यापक आणि तगडा कायदा आहे. होणार की नाही हा वेगळा मुद्दा आहे. बेसिकली मला जर विचाराल की हा गुन्हा का दाखल झाला तर शिंदेंचे ते बाबा असल्यामुळे दाखल झाला. जर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार, जवळचे त्यांना प्रिय असलेले मंत्री, कारण त्यांना अप्रिय असलेल्या मंत्र्यांचं काय होतं ते आपल्याला चंद्रपूर लोकांना अतिशय चांगलं माहीत आहे, चंद्रपूरकरांना. त्यांना प्रिय असलेले मंत्री, एखादा आमदार किंवा एखादे जवळचे त्यांचे कोणी व्यक्ती जर या बाबाच्या सगळ्या या प्रकारामध्ये गुंतले असते तर मी तुम्हाला 100% खात्रीनं सांगतो की गुन्हे दाखल झाले नसते, हश केलं गेलं असतं. शिंदेंचे आणि रुपाली चाकणकरांचे बाबा असल्यामुळं आणि त्यांना धडा शिकवलेला चांगलंच असतं म्हणून हे गुन्हे दाखल झालेले आहेत की काय असं वाटावं अशी महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. आता मित्रांनो, गुन्हे दाखल जाणं हा एक भाग झाला. आता आपण पाहूया दुसरा महत्त्वाचा विषय तुमच्या माझ्यासाठी असणारा अत्यंत, आणि तो म्हणजे हा जो बाबा आहे अशोक खरात तो अपवाद आहे काय. माझ्या सहकाऱ्यांनी जाहीररित्या सांगितलं की या परिसरामध्ये असे बाबा निर्माण झाले नाहीत. अशी ग्वाही कृपया देऊ नका. अनेक असे बाबा तुमच्याही परिसरामध्ये असतील, शोधा, सापडतील तुम्हाला. मी तुम्हाला एक माहिती देतो
एक अतिशय मोठा महाराज आहे. त्याचं नाव यासाठी घेत नाही कारण माझ्याजवळ तो पुरावा सादर करण्यासाठी ती व्यक्ती समोर येणार नाही म्हणून. गडचिरोली जिल्ह्यामध्ये या बाबाने, आता गडचिरोली आणि चंद्रपूर तर वेगळं करता येत नाही, एकेकाळी एकच होतं. या बाबाने अनेक स्त्रियांना प्रेग्नंट केलं, विवाहित स्त्रियांना प्रेग्नंट केलं. माझ्या डॉक्टर मित्रमैत्रिणीकडे ते पेशंट्स आलेत. विचारलं त्या बाईला, तू का आता गर्भपात करते, तुला तर एकच मुलं आहे, दुसरं होऊ शकतं तुला. नाही म्हणे, माझा नवरा नसताना झालेला आहे. बाहेर कुठे भानगड केली? बाहेर नाही भानगड केली, एक पुण्यकर्म केलं. आणि हा पुण्यकर्म करून घेणारा बाबा आमच्या देवेंद्र फडणवीसांचा जगद्गुरू आहे. एवढंच फक्त तुम्हाला हिंट देतो, बाकी देत नाही. त्या बाई अतिशय बोल्ड आहेत, बोलण्याची त्यांच्यात हिंमत आहे, पण तरी त्यांचं नाव मी तुमच्या पुढ्यात जाहीर करत नाही आहे. त्या गायनेकोलॉजिस्ट आहेत, गडचिरोलीमधल्या आहे. त्या मला सांगत होत्या, शामराव काहीतरी कर रे, मी कितीतरी बायकांचे ॲबॉर्शन्स केलेले आहेत. ही आपल्याच परिसरातली गोष्ट आहे, त्यामुळे थोडं जागरूक राहा, डोळे उघडे ठेवा, तुम्हाला खूप काही सापडतील. मी तुम्हाला एवढंच सांगतो की एकेकाळी या विषयाकडे पाहण्याची माझी नजर काय होती. मी तुम्हा सगळ्यांना अनेकदा सांगितलं आहे, मी अतिशय अंधश्रद्ध होतो. मी 10व्या वर्गात शिकत असताना मला भूत लागलं होतं, मांत्रिकांनी ते काढलं होतं. मी स्वतः अनेक बाबांचा भक्त होतो. मला स्वतःला सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त करायच्या होत्या. मला स्वतःला मोक्ष प्राप्त करायचा होता आणि त्याकरता गुरु असल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही, म्हणून मी अनेकांना गुरु केलेला आहे. खरं म्हणजे आता विनोबांसारखा एवढा उच्च दर्जाचा योगी जवळ असताना पण ते असले प्रकार करायचे नाही, म्हणून ते वाटायचे नाही योगी वगैरे आहेत. माझा पहिला लक्षात आलेला प्रकार तिथपासून मी सुरुवात करतो, जो आपला विषय आहे, बुवा तेथे बाया. विद्यानंद स्वामी नावाचे एक गृहस्थ, जे लंडनमध्ये MD FRCS झालेले होते. ही गोष्ट साधारणतः 73 सालची असेल, 72-73. लंडनमध्ये MD FRCS झालेले, यांची प्रचंड मोठी प्रॅक्टिस होती. एक दिवस त्यांना दृष्टांत झाला की भारतामध्ये हिंदू धर्म रसातळाला जातो आहे, आणि म्हणून ते तिथून डायरेक्टली एकदम जे उतरलं त्यांचं विमान, तर आमच्या वर्ध्यातच उतरलं. वर्ध्याला विमानतळ नसलं तरी यांचं विमान तिथे उतरलं आणि तिथे प्रगटले ते. मग त्यांचे मोठमोठे भक्त बनले, त्यामध्ये माझे वडील. माझ्या वडिलांचं ज्ञान काय मी तुम्हाला आधीच सांगितलं, ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा. साम्ययोगचे ते संपादक होते एकेकाळी, विनोबांचे एकेकाळी सेक्रेटरी होते, यवतमाळ जनपदचे उपाध्यक्ष होते. राजकारणात फार काळ राहिले नाहीत ते, पण सामाजिक क्षेत्रामध्ये मोठे कार्यकर्ते होते. पण प्रचंड अंधश्रद्ध होते. माझं अख्खं घरच अंधश्रद्ध होतं. ते त्यांचे भक्त. माझे अत्यंत आवडते प्राचार्य V.G. कावळे. मी आर्ट्स कॉलेजमध्ये, सायन्स कॉलेज सोडून आर्ट्स कॉलेजमध्ये शिकायला आलो होतो आता सेकंड इयरपासून. अत्यंत आवडते प्राचार्य. ज्ञानेश्वरीवर त्यांना PhD मिळाली होती. ते डॉक्टर V.G. कावळे, ते भक्त. B.Ed कॉलेजचे प्राचार्य, ते त्यांचे भक्त. असे सगळे मोठमोठे भक्त त्यांच्या भोवती गोळा झाले. मी त्यातला एक चिंगू भक्त बाबाचा, कॉलेजमध्ये शिकणारा. माझ्या वडिलांनी मला निरोप दिला की या विद्यानंद स्वामीला जाऊन अमुक अमुक निरोप दे, आणि मी त्यांना निरोप द्यायला गेलो. भाऊ देशपांडे आमच्या इथले वैद्य, इंगोले चौकात राहणारे, त्यांच्या घरामध्ये बाबांचा मुक्काम होता. खाली 20 ते 25 स्त्रिया नटून थटून बसलेल्या होत्या. कारण हे बाबा स्वतःला राजयोगी म्हणायचे, आणि मला भेटायला आल्यानंतर, दर्शनाला आल्यानंतर अगदी जसं आपण प्रत्यक्ष भेटायला जातो भगवानांना तसं आलो पाहिजे, रटून ठटून रंगून. हे तर मला माहीत नव्हतं त्या काळामध्ये याचा काय संबंध आहे भगवानाशी भेटण्याचा. थोडक्यात त्यांना म्हणायचं होतं की आपल्या प्रियकराला भेटायला आल्यानंतर जसं नटून थटून यायचं असतं तसं नटून थटून या. कारण ते स्वतःला राजयोगी म्हणायचे. पुरुषांना मुभा होती, तुम्ही कशी आले तरी चालेल, बनियनमध्ये आले तरी चालेल. या सगळ्या स्त्रिया खाली बसलेल्या. त्यांना म्हटलं मला बाबांना निरोप द्यायचा आहे. बाबा कुठे आहेत? ते म्हणाले वर आहेत. म्हटलं काय करतायत? म्हणे ते विठुलाशी खेळ खेळत आहेत. त्यांच्या अंगात विठुला आलेला आहे आणि देवी येते, त्यांच्यासोबत त्यांचा खेळ सुरू आहे. म्हटलं मला त्यांना निरोप द्यायचा आहे. त्या म्हणाले आम्ही देऊ बाबा खाली आल्यानंतर.
म्हटलं नाही, कारण माझ्या वडिलांची मला प्रचंड भीती वाटायची, जरा हिटलरी मनोवृत्तीचे पण ते होते. म्हटलं आपला निरोप पोचला नाही तर नंतर खूप शिव्या खाव्या लागतील, प्रसंगी मार खावा लागेल, आणि म्हणून मी त्या लोकांचं न ऐकता वर जाण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या एका स्त्रीने मला अडवून ठेवलं होतं. ती म्हणत होती, अरे वर जाऊ नकोस, तुझे डोळे दिपतील, तू पूर्ण आंधळा होशील. आणि तरी मी तिचं ऐकलं नाही, हात झेडकारला आणि दन दन पायऱ्या चढत वर गेलो. लाकडी पायऱ्या होत्या. दन दन आवाज आला आणि माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा 2 घाबरलेले, विचित्र अवस्थेतले, अंगावर एकही कपडा नसलेले स्त्री पुरुष पाहिलेत. आमच्या काळामध्ये जरी मी सेकंड इयरमध्ये शिकत होतो तरी साधं चुंबन पाहिलेलं नसायचं. आम्ही चित्रपटात सुद्धा दाखवत नसत हो, फुलाला फुल दाखवत असत, असा तो कालावधी होता. प्रत्यक्ष जीवनात चुंबन शक्यच नाही. आणि इथे मात्र ते सगळं मी पाहिलं. काय झालं असेल माझा याचा तुम्हाला अंदाज आला असेल. मी भेदरलेल्या चेहऱ्यानेच खाली आलो. एक शब्द न विचारता न बोलता खालच्या स्त्रिया म्हणायला लागल्या, तुला सांगितलं होतं ना वर जाऊ नकोस, तू आंधळा होशील. बरं झालं आंधळा नाही झाला, तुला किमान दिसतं तरी आहे. पहा का तुझी अवस्था झाली. आता काय त्या स्त्रियांना मी सांगणार. घरी गेलो, आकांड तांडव केलं, बोंबलायला सुरुवात केली. वर्ध्याच्या तरुण भारत प्रतिनिधीनं ते मुद्दा मनावर घेतला आणि पुढे ते प्रकरण वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं. पोलिसांनी क्विक ॲक्शन घेतली. त्या काळात वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली की पोलीस ॲक्शन घेत असत. हे पत्रकारांनी लक्षात ठेवावं आणि पोलिसांनी लक्षात ठेवावं. दोघांकरताही हा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे. म्हणजे बातम्यांना एवढी क्रेडिबिलिटी असायची त्या काळामध्ये, आणि पोलिसांना ते वाटायचं की ज्या अर्थी वृत्तपत्रात आलं त्या अर्थी ॲक्शन घेणं आपलं कर्तव्य आहे. असा दोन्ही प्रकार होता. आणि ॲक्शन झाली. आणि मित्रांनो, ॲक्शन झाल्यानंतर काय झालं, प्रत्यक्षात निघालं काय. हा MD FRCS असणारा डॉक्टर नव्हता, तर एक साधा असू दे तुमचा, तर एक साधा चंद्रशेखर जोशी नावाचा नॉन मॅट्रिक पोरगा होता. आपल्या या अशोक खरात सारखा. तो नेव्हीमध्ये दाखल झाला होता. नेव्हीमधला जो बॉन्ड असतो तो त्याला खरं म्हणजे त्याला तिथली कडक शिस्त आणि मेहनत सहन नाही झाली म्हणून पळून आला होता. आणि पोलीस त्यामुळे बॉन्ड तोडून आलेला असल्यामुळे त्याचा शोध घेत होतं. त्याला अटक झाली, त्याला जेलमध्ये पाठवला. माझ्या डोक्याने घेतलं की अनेक बाबा खूप चांगले असतात, पण हा बाबा बदमाश आहे. त्याच काळामध्ये साधारणतः 6 महिन्यांनी मला आमच्या विग कवळेंनी, म्हणजे आता एका बाबाला जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा आमची श्रद्धा ढळली नाही. माझी तर नाहीच नाही ढळली, पण आमच्या विग कावळेंची ढळली नाही, माझ्या वडिलांची ढळली नाही. गुलाब बाबा आमच्या वर्ध्यामध्ये आले. गुलाब बाबा म्हणजे काटेलवाले गुलाब बाबा, जे हवेमध्ये हात फिरवतात, गुलाबाचं फूल काढतात, कधी खडीसाखर काढतात. यांच्या गाडीचं डिझेल संपलं तर ते कधीही पेट्रोल पंपावर जात नाही. हे एखाद्या भक्ताला सांगतात, आण रे पाणी बादली भरून, आणि त्या बादलीमध्ये बोट बुडवतात. आणि पाण्याला यांचं बोट लागलं रे लागलं की त्यानंतर ते गाडीमध्ये भरलं की गाडी डुरुडुरू चालायला लागते. ह्या खूप कथा आम्ही ऐकलेल्या आहोत. त्यामुळे 1983 साली मी चळवळ सुरू केल्यानंतर पहिलं आवाहन करायचो गावागावातल्या लोकांना, अरे या गुलाबबाबाला पकडून आपल्या गावात आणा, बँडबाजा लावून एखाद्या मोठ्या विहिरीजवळ त्याला घेऊन जा. तो बोट बुडवायला तयार नसेल त्याला उलटा विहिरीमध्ये सोडा. त्याचं बोट पाण्याला लागलं की आपली सगळी विहीरच डिझेल होऊन जाईल आणि मग मस्त बिकान गाव श्रीमंत करून घ्या. असं आव्हान मी मुद्दाम गमतीनं करायचो आणि लोकही ते सिरियसली घ्यायचे. म्हणजे हा किती बदमाश बाबा असेल याचा तुम्हाला अंदाज असेल. पण त्यावेळेस माझ्यासाठी हा बाबा म्हणजे चमत्कारी पुरुष होता, सिद्ध पुरुष होता, भगवान कृष्णाचा अवतार होता. कारण ते स्वतःला भगवान कृष्णाचा अवतार म्हणून घेत असत. आम्हाला माझ्या गुरुजींनी मला बोलावलं. गुलाबबाबाच्या दर्शनाला मी मोठ्या आनंदाने गेलो. त्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला कारण ज्ञानेश्वरीत PhD असणारे उपप्राचार्य होते ते कॉलेज. पण आम्हा पोरांना आतमध्ये प्रवेश मिळाला नाही. पण आमच्या कॉलेजच्या खूप मुली तिथे होते. बरं, आम्ही आर्ट्स कॉलेजमध्ये, त्या काळातली स्थिती तुम्हाला नव्या पिढीला माहीत नसेल म्हणून सांगतो, ज्या पोरांचं डोकं चालत नाही, बिलकुलच गोटा झालेलं डोकं आहे, ते सगळे आर्ट्स कॉलेजला जात असत. आणि सगळ्या पोरी ह्या आर्ट्स कॉलेजला जात असत, कारण लग्नच करायची आहे, त्यामुळे शिकवायचं तर नाहीच आहे. त्यामुळे गावातल्या सगळ्या सुंदर पोरी आर्ट्स कॉलेजमध्ये असायच्या. आमच्या कॉलेजमध्ये 1600 पोरी आणि 600 पोरं असं कॉलेजची संख्या होती. त्यामुळे आमच्या कॉलेजच्या मुली सगळ्या, आम्ही अर्थात ओळखतच होतो त्यांना, आणि त्यांच्या अंगावर हा आंघोळ करत होता. गंगाळात बसवलं होतं मोठं गंगाळ, आणि त्याला आंघोळ घालताना भगवान कृष्णाचा आंघोळ चालू होती आणि हा सगळ्यांच्या अंगावर पाणी उडवत होता आणि मुलींच्या छातीवर पाणी उडवत होता आणि त्यांना ओलं करत होता.
मला त्या गोष्टीचा राग आला. याच्यावर एवढी श्रद्धा असून, याच्याबद्दल चमत्काराबद्दल एवढं ऐकलेलं असून, सिद्धपुरुष असून, त्याच्याकडनं मला सिद्धी प्राप्त करून घ्यायची असून मला राग आला. म्हटलं हा बाबा लकाचा बदमाश दिसतो. डोक्यात आलं हा बाबा बदमाश, विद्यानंद नंतर गुलाब बाबा बदमाश. पुढे मी माझ्या तरुण शांती सेनेच्या कामामध्ये इतका भिडलो की बाकी बाबांशी फारसा संबंध आला नाही. त्यानंतर 1980 साली मी किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरीला गेलो. त्याच्या आधी मी प्राध्यापक राहिलेलो होतो, इंग्रजी शिकवलं होतं विद्यार्थ्यांना. तरुण भारताचा मी पत्रकार राहिलो होतो आणि मी आता गेलो किर्लोस्कर प्रेसला नोकरीला. आणि किर्लोस्कर प्रेसमध्ये मला मुकुंदराव किर्लोस्करांनी एक काम सोपवलं. 60 वर्षाचे जुने किर्लोस्कर मासिकाचे अंक वाचायचे आणि त्यातनं एक विशेषांक तयार करायचा. खरं म्हणजे माझी अपॉइंटमेंट मनोहर साप्ताहिका करता होती आणि त्यांनी माझ्यावर खूप मोठे उपकार करून ठेवले. तो अंक वाचत असताना मला आचार्य अत्र्यांचा एक लेख वाचायला मिळाला. नारायणगाव पुणे जिल्ह्यामधलं त्या ठिकाणी एक केडगावकर महाराज नावाचे महाराज होते. ते राजयोगी होते. त्या राजयोगी माणसाचं दिवसातनं 2दा विशेष काम चालायचं. त्याला ते कोणता तरी दरबार म्हणायचे आणि त्यावेळी अतिशय सुंदर 5 ते 7 स्त्रियापासून तर 10 ते 12 स्त्रियांपर्यंत आतमध्ये जायच्या. सगळं ते वर्णन आचार्य अत्र्यांनी करून ठेवलेलं आहे. मी त्यांच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगूच शकत नाही. इथे स्त्रियांची संख्या आहे. मी फक्त तुम्हाला कळेल एवढंच सांगतो. त्या दरबारामध्ये हे महाराज नग्न व्हायचे. सगळ्या स्त्रिया नग्न व्हायच्या. स्त्रियांच्या स्तनांना तेल लावलं जायचं, एक दुसऱ्याला लावायच्या आणि स्तनांनी त्यांचं मर्दन करायच्या. आणि मग महाराजांची इच्छा झाली तिच्यावर ते कृपा करायचे, तिचं शुद्धीकरण करायचे. हे सगळं वर्णन आचार्य अत्र्यांनी विस्ताराने लिहिलं. त्यामध्ये देशामधल्या उच्चभ्रू स्त्रिया इन्व्हॉल्व होत्या. आणि हे लिहिताना त्यांनी कन्क्ल्यूड करताना जे लिहिलं, जिथून मला खऱ्या अर्थानं माझं डोकं स्ट्रेट व्हायला मदत झाली, आणि ते म्हणजे त्यांनी असं म्हटलं की हा केडगावकर बाबा अपवाद नाही. असे अनेक बाबा असतात असंही नाही. वृक्ष तेथे छाया. वृक्ष जसा छायेशिवाय असू शकत नाही तसा कोणताही बाबा स्त्रियांच्या भानगडीशिवाय असू शकत नाही. वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया. आणि मग माझ्या डोक्याने घेतलं की नाही रे बाबा, हे बाबा असे असतात. मी जर किर्लोस्कर प्रेसमध्ये नोकरीला गेलो नसतो तर अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाशी माझा परिचय झाला नसता, मी बदललो नसतो आणि ही चळवळ सुरू झाली नसती. त्या ठिकाणी मला जे कळलं त्यातनं माझ्यामध्ये तर बदल झालाच झाला. पण मित्रांनो, मग 1982 साली ही चळवळ मी सुरू केली आणि एक मोठा बाबा, छोटे मोठे बाबा तर आधी एक्सपोज करतच होतो, आणि एक मोठा बाबा माझ्याच मित्रांनी माझ्यासमोर आणून टाकला. तरुण भारतमध्ये आम्ही दोघांनी एकत्र पत्रकारिता सुरू केली होती. यवतमाळचे प्राध्यापक नमा जोशी यांनी शुकदास महाराजांविषयी एक मोठा लेख लिहिला. त्यावेळेसचे आरोग्यमंत्री टोपले, म्हणजे बहुधा त्यावेळेस दुसरं राज्य होतं, आणि टोपले मंत्री म्हणून त्या ठिकाणी आलेल्या होत्या. त्याच्या पायावर डोकं ठेवलं होतं, त्या निमित्तानं ते कव्हर केलं होतं. आणि हा शुकदास महाराज जो आहे तो शुकदास महाराज 4था वर्ग नापास आहे. असं असताना त्याला मेडिसिनचं एवढं मोठं ज्ञान आहे की नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांना, MDच्या डॉक्टरांना शिकवणारे प्राध्यापक वेचलेकर त्यांचा औषधांविषयी सल्ला घेतात. या पद्धतीची ती सगळीच्या सगळी स्टोरी होती. मी म्हटलं आता या शुकदासकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपल्याच मित्रांनी लिहिलं, आमचं बोलणंही झालं. म्हणे तू शोध आता बाकी काय खरं खोटं. तेवढ्यात माझे दुसरे एक मित्र, माझे ज्येष्ठ बंधू डॉक्टर उल्हास जाजू, वर्ध्याचे सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर, त्यांनी मला सांगितलं, श्याम तू आजकल बाबाओं को एक्सपोज करता है, जरा ध्यान दे शुकदास की तरफ. अरे ऐसी दवाइयाँ देता है कि बहुत रिएक्शन होती है, स्टेरॉइड्स बहुत देता है और मेरे पास कई पेशेंट्स आती है, जरा इसकी तरफ ध्यान दे. आणि म्हणून मी त्याच्या मागे लागलो. आणि औषधं तर सगळं ते मिळालं, ते सगळं लिहिलंच आहे बुवाबाजी बळी स्त्रियांमध्ये, तुम्हाला सगळं वाचायला मिळेल. पण मला दुसरंच घबाड मिळालं. हा बाबा स्वतःला विवेकानंदांचा अवतार म्हणवायचा. विवेकानंद स्वामींवर माझं स्वतःचं प्रेम आजही कायम आहे, कारण ते अतिशय रॅशनल होते विचारांनी.
आणि त्यांच्याशी मी बोलत म्हणजे त्यांच्याविषयी प्रेम असल्यामुळं मला असं वाटायचं की शुकदास महाराज ज्या अर्थी स्वतःला विवेकानंदांचा अवतार म्हणवतो त्या अर्थी तो बायकांपासून दूर असावा, नाही तर ब्रह्मचारी माणसाचा अवतार कशाला म्हणवेल असं माझ्या मनात होतं. पण जेव्हा मी इन्व्हेस्टिगेशन करायला लागलो तेव्हा प्रत्यक्ष काय सापडलं माहिती आहे? हा हळूच एखादी मुलगी आवडली की तिला सांगायचा, जरी मी विवेकानंदांचा स्वामी विवेकानंदांचा अवतार गेल्या जन्मात असलो तरी त्याच्या आधीच्या जन्मामध्ये मी भगवान कृष्णाचा अवतार होतो आणि तू त्यावेळेस गोकुळामधली राधा होतेस, त्या काळात आपण खूप छान रोमांस केला, मग आता करायला काय हरकत आहे. बरं, या बैताड माणसाने किमान सगळ्यांना गोपी तरी म्हणायचं, राधा म्हणायला सुरुवात केली. झाल्या 8-9 राधांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली आणि म्हणून हे प्रकरण बाहेर आलं. मग ते माझ्यापर्यंत पोचलं आणि मग मी लागोपाठ लोकमतमध्ये आधी त्याची मुलाखत घेतली. मुलाखत घेतल्यानंतर 3 लेख लागोपाठ लोकमतमध्ये लिहिले. ते सगळे बुवाबाजी बळी स्त्रियांचा या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे, तुम्हाला वाचायला मिळेल. फक्त एका लेखाचं हेडिंग मी तुम्हाला सांगतो, मला जे आठवतं. रजनीशांच्या तंबूतील उंट शुकदास महाराज, या पद्धतीचं त्याचं एका लेखाचं हेडिंग होतं, एका लेखाचं. आणि याचे सगळेच्या सगळे बाभाडे मग बाहेर काढले.